पाव, 4 पाव घेतले आहेत, साखर, दूध, दूध पावडर आणि विलायची पावडर. आपण बनवणार आहोत पावापासून गुलाबजाम. तर आता सुरुवात करूया. आपण पावाचे आधी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत आणि हे तुकडे करून झाले की नंतर हे तुकडे आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत, म्हणजे त्याचं अशा प्रकारे पीठ तयार होईल. आणि आता हे पीठ तयार झाल्यानंतर आपण ते एका भांड्यात काढून घेतले आणि आता त्यामध्ये आपण जी दूध पावडर आणली होती ती आपण त्यामध्ये मिक्स करणार आहोत. दूध पावडर यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर थोडे 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 दूध घालून हे पीठ छान असं मळून घ्यायचं. दूध अगदी बेतानेच घालायचं आहे, कारण दूध जास्त पडलं आणि मिश्रण पातळ झालं तर ते घट्ट करण्यासाठी आपल्याकडे काही नाही आहे. म्हणून दूध घालतानाच अगदी थोडं थोडं असं घालायचं आणि त्याप्रमाणे हा एक गोळा बनवून घ्यायचा. हा असा गोळा बनवून तयार झाला. आता आपण याला एक 10 मिनटं साईडला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत, जो गुलाबजामसाठी लागणार आहे तो. आता आपण गॅसवर पातेले ठेवले आहे आणि त्यामध्ये आता मी 1 कप भरून पाणी घालणार आहे. माझ्याजवळचा कप हा मोठा असल्यामुळे मी 1 कप पाणी घातले आहे. तुमच्याकडे कप छोटा असेल तर तुम्ही 2 कप पाणी घातले तरीही चालेल. त्यामध्ये मी आता ही साखर घालून घेणार आहे. हा प्रोटीनचा स्कूप आहे. या स्कूपने मी 2 स्कूप साखर घातली आहे. आता हा साखरेचा पाक होतो आहे आपला, तोपर्यंत आपण गुलाबजाम तयार करून घ्यायचे. असे छोटे छोटे आपल्याला हव्या त्या साईजमध्ये गोळे तयार करून घ्यायचे. सर्व गोळे एकदाच तयार करून घ्यायचे, म्हणजे मग एकत्र सगळे तळल्या जातील. आता मी हे गोळे असे तयार करून घेतले आहेत. आता आपण कढई गरम करायला ठेवली, त्यामध्ये तेल टाकले. तेल गरम झाल्यानंतर आपण हे सर्व गुलाबजाम त्यामध्ये तळून घेणार आहोत. मंद गॅसवर, मंद आचेवरच हे आपल्याला तळून काढायचे आहेत. हाय फ्लेमवर जर आपण तळून घेतले तर ते वरून झाल्यासारखे दिसतील पण आतून कच्चे राहतात. म्हणून मंद गॅसवरच आपण याला तांबूस सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हे सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे. अगदी कमी साहित्यात हे गुलाबजाम बनून तयार होतात आणि खायलाही टेस्टी लागतात. आता हे आपले गुलाबजाम बघा, ह्या अशा तांबूस रंगावर झाले की मग आपण त्याला काढून घेणार आहोत. सर्वच गुलाबजाम आपण अशा प्रकारे तळून घ्यायचे आणि त्यानंतर आपण त्याला साखरेच्या पाकामध्ये घालणार आहोत. आता हा साखरेचा पाकही आपला जवळपास होत आला आहे. आता यामध्ये आपण 1 चमचाभर विलायची पावडर घालणार आहोत आणि मिक्स करून घ्यायचं. विलायची पावडर घातल्यानंतर गॅस बंद केला मी आता आणि आता त्यामध्ये आपण हे सर्व गुलाबजाम घालणार आहोत. हे गुलाबजाम पाकात घातल्यानंतर 1 तासभर मी त्याला तसेच राहू दिले, म्हणजे त्यामध्ये पाक मुरतो चांगला आणि ते खायला तयार होतात. आता हे आपले गुलाबजाम तयार झाले आहेत. कसे वाटले गुलाबजाम कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार. चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.